भिवंडी तालुका के काल्हेर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल कार्याध्यक्ष रमेश पाटिल, अध्यक्ष चंद्रकांत महात्रे, उपाध्यक्ष दशरथ महात्रे, खजिनदार श्रावण महात्रे, चिटनीस रमेश पाटिल, सह चिटनीस छत्रपति पाटिल, कार्यकारिणी सदस्य जनार्दन पाटिल, हरिभक्त पारायण आत्माराम तरे, मोतीराम पाटिल, शिशुपाल पाटिल, एकनाथ महात्रे, सचिन पाटिल, सुरेश जोशी, कैलाश पाटिल, कानिफनाथ महात्रे, उमाकांत पाटिल, हरिभक्त पारायण ज्ञानदेव महात्रे, विष्णु पाटिल, हरिभक्त पारायण वासुदेव पाटिल, रामदास इताड़कर, गोवर्धन पाटिल, हरिभक्त पारायण जितेंद्र पाटिल, रविंद्र पाटिल, ज्ञानेश्वर भोकरे, उल्हास तरे, काशीनाथ पाटिल, मारुति जयराम पाटिल, हरिभक्त पारायण वासुदेव महाराज पाटिल, हरिभक्त पारायण जितेंद्र पाटिल, हरिभक्त पारायण नारायण पाटिल, सल्लागार एडवोकेट समीर पाटिल, एडवोकेट भूषण महात्रे तथा श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 का आयोजन दिनांक 2 दिसंबर 2021 से 9 दिसंबर 2021 तक किया गया है। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 8 दिसंबर 2021 को रहनाल गांव के दयानंद पाटिल द्वारा अभिषेक व महापूजा तथा महाआरती की गई और दोपहर का भोजन दिया गया। तो वहीं काल्हेर सरपंच योगिता अनिल महात्रे द्वारा ज्ञानेश्वरी पारायण का समापन समारंभ किया गया। तो वहीं वेताल माथाड़ी संगठना काल्हेर अध्यक्ष जनार्दन लक्ष्मण तरे के सौजन्य से हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज पाटिल द्वारा कीर्तन किया गया और साखाराम बेडुक पाटिल के स्मरणार्थ मधुकर सखाराम पाटिल द्वारा रात का भोजन दिया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। नमस्कार।
भगवंताची सेवा कर ही भगवंताची सेवा किंवा मला भगवंताच्या करता या भगवंताच्या या अखंड आरम सप्त्यामध्ये मला अन्नदान कधी करता येईल अशी प्रकट इच्छा त्यांच्या अंतःकरणामध्ये होती। आणि भगवंताने खरोखर आम्ही असं म्हणतो की भगवंत प्रत्येक मनुष्याची कुठलीच इच्छा अपूर्ण ठेवत नाही। कुठलीही भगवंताच्या चरणी एकनिष्ठ भावनेने जर आपण सेवा केली तर जगामध्ये असं एकही नाही की त्याची इच्छा ती पूर्ण होत नाही। तसेच आमचे आदरणीय परमपूज्य श्री कैलास केसरीनाथ पाटील यशवंत पाटील यांनी अशी भगवंताच्या ती प्रार्थना केली होती की मला अन्नदान करता यावं। एवढ्या अंतःकरणामध्ये भाव दान मागावं लागतं पण असे काही नाते न सांगता आम्ही जे असे सांगणार नाही पण ते खरंच जनार्दन लहू पाटील आणि यांच्याकडून त्यांचा सत्कार होते तो त्यांनी स्वीकारायचा आहे। भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रति ज्ञानेश्वर इथे उत्पन्न केली। आमचे सुख निवासी वैकुंठ बाबा, कांचन बाबा, दत्त बाबा, अनंत बाबा, चंदन बाबा आणि सेवा दिलेला आहे। आपण भोग भोगण्याचा प्रयत्न करत आहे आणि इथे आपण खरंच बघतो म्हणजे आपल्या गावाच्या सरपंच गौरी नारायण नमः तिथे राम सगळ्यांनी नमस्कार करा। वक्त देवाय नमः ते गणेशाय नमः नारदवाय नमः प्रणमी शिरसा देवं गौरी कामात प्रथम तेथील नमोदक पंचुशक्ती काली ध्यान पुत्र त्रिपुत्र मोक्षकी ओम शांती म्हणा। विष्णू 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 भरतवर्षे नंबुदिव्य दंडकांतेश्वर गोदावरी शालिवांचे गुणीचे 43 लवनाम संवत्सरे मार्गशीर्ष माझे शुक्ल पक्ष देवाय नमः। बुधवारे नक्षत्र योग देवताय नमः। ज्ञानेश्वर ग्रंथ सांगता सिद्धर्थम पूजनम परिचयच्या आधी कुंकू टाकायचं सगळे आधी कुंकू तांदूळ टाकायचा। ओम नमो भगवते वासुदेवाय मुखाने म्हणायचं आपापल्याने त्यांचं पूजन करायचंय। ओम शांती देवाय नमो नमः। त्यांच्याची पूजन करा तांदूळ टाका। ओम सरस्वती देवताय नमः। ओम गणपते नमः। ओम गणपते ओम गणपते ओम गणपते ओम गणपते नमः। ओम गणपते नमः ओम गणपते नमः। ओम गणपते नमः ओम गणपते ओम शांती देवाचा देवचन सरस्वती देवता तांदूळ टाका। गंधाक्षता पुष्पम ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगता सिद्ध त्या प्राण्यांच्या वाईट सवयी त्याप्रमाणे ते वापरतात नाही म्हणजे जीवन चांगल्या प्रकारे घालवत नाही। तर आपण विषय काय सांगितला म्हणजे माणसं आपल्यावर आहेत आणि माणसं देव आणि राक्षस याचा आकाशाशी काही संबंध नाही। माणसामध्ये ज्या माणसाला देवाचे नामस्मरण आवडत नाही तो मनुष्य हिरण्यकशिपूचा वंशज आहे। मौली काय बोलतात नामासे विन्मुख नरपालूया हरिवण धाव असेल बघा। बघा आठवण येईल तुम्हाला कसं ते लिहिल्यात माझ्याकडे तू घे बाबा पण तुला मी सांगतो कसं आहे। त्यानंतर रेखा कैलास पाटील त्या बाजूला विद्या संजय विश्वनाथ पाटील
रंजिता सातत्याने आपल्याकडे जोरदार राहील. गावचं विरोधी तालुक्याचं नाव देश पातळीवर या तुमची सत्कार करण्याचा सन्मान. सत्कार आता हा सत्कार स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ति आरती तुकारामा हरे गणपती चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी ऐंगण आनंद भूषण भावे भवानी मने नमः. तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या धरणं तमेव सर्वं मुदेव गायेन वाचा नारायणाची समर्पया आत्मं देवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे.
पार्वती माते हर हर महादेव। सब संतों की जय। ज्ञानवान महाराज। अंदर जाओ।
दादा म्हटलं की कोण आहे कोल्हेकर साहेब आणि ते दादा आणि याचे सर्व जे असणारे जे जोडीदार म्हणतात ते सवंगडी जसे कृष्णाच्या बरोबर कृष्णा सुदामा पेद्या मागण्या कोबड्या अशा पद्धतीचे जे काय होते त्याच्यामध्ये आमचे किसन दादा असतील सचिन संजय घरातले गोपीनाथ काका असतील अनेक म्हणजे दयानंद दादा असतील अनेक प्रकारची मंडळी जी यांच्यामध्ये आपल्या या मंदिराकरता त्यांनी फार मोलाचं सहकार्य केलं म्हणजे पायाभरणीपासून तो जोपर्यंत उद्घाटन होईपर्यंत असं वास्तविक पाहता त्या बद्दल बोलायचं म्हटलं की दादांचं या मंदिराकरता मोठा अनुभव असा प्रत्येक दिवशी जेव्हा आपण साहेबांच्या असते म्हणजे बाळासाहेब साहेबांच्या एक महिना ज्या वेळेस आम्हाला ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा उद्घाटन करायचा होता
तो उद्घाटन सोहळ्याकरता मग दिदी साहेब रोज इथे रात्री 12 वाजता येत होते रोज. असं एकही दिवस नाही की दिघे साहेब त्या मंदिरामध्ये आले नाही असं कधी झालं. रोज रात्री बघा त्यांची तिकडची मोठी मोठी कामं आटपून आणि ते या म्हणजे कालेर गावावरती दिघे साहेबांचा फार मोठा जिव्हाळा होता, प्रेमाचा संबंध होता असे दिघे साहेब. खरोखर मी असं म्हणेन की माऊलींनी त्याला अवतरण आयुष्य देण्याच्या ऐवजी कमी वयामध्ये त्या मंडळातर्फे तुम्हाला माऊलीच्या मी प्रार्थना करेन की दादा तुम्ही अजून काय जीवित शतम या न्यायाने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि असंच तुमच्याकडून सामाजिक कार्य आणि पारमार्थिक कार्य हे दोन्ही घडो हीच माऊलीच्या मी प्रार्थना करतो. दैवती महाराज आणि सुनील महाराज भगिनी वर्ग पुढे सरका. हे सगळं रिकामं भरा सरका पुढे. बंधू वर्ग पण रिकामे पुढे सरका. कुंडली
करील ते काय नोहे महाराज परिपाही बीज शुद्ध अंगी जयाने घातली मुक्तीची गवादी मेळविली मांदी वैष्णवांची करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी तुका म्हणे तेथे सुखाका येऊने राहे समाधानी चित्ताचिया करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी पांडुरंगा करू प्रथम शिवानी मानील संतासी रंजू चित्तासी अपुर्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन साधू चराचरी सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो हा तुमचा पुढे समाधान शोधा पडताळत निघाले पडताळत नाही कळलं चापीत निघले चापीत यान भेटत का त्यान भेटत विठाला थोडं हे करून पाहतात थोडं ते करून पाहतात दुसऱ्याच्या वास्तू शांतीला जाऊन आला तर यांनी बाथरूम माडीत काय काय बदलालो समाधान पाहिजे ना सोपा पत्ता आहे सदानाम सदा नामघोष करू तेने चित्ता कदा समाधान कदा मी सदा सदा नामघोष तर समाधान सुद्धा सदा झोपलं नसतं झोप समाधानाशिवाय येत नाही माणसं नको ते उद्योग समाधान नाही म्हणून करतात भजनात समाधान आहे आणि याच्याशिवाय दुसरं आहे कुठे जुना काळ आमचे शिवाजी महाराज असतील महानंदराव असतील जुनी लोक सांगतील पूर्वी सद्गुण भोजन करून कोण टाळ आणतो कोण पकवाज आणतो कोण हार्मोनियम आणतो आणि माणसं भजनाला बसायची आता संध्याकाळी बसतात आमचे ज्ञानदेव महाराज असतील उमाकांत भाऊ हे सगळ्या मंडळीच्या संपर्काने मी येथपर्यंत येऊन पोहोचलोय उत्सव ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानेच आहे देवालय ज्ञानोबारायांचं आहे पण ज्ञानोबारायांची समाधी सोहळ्याची सेवाला आवडेल ते करावं असा नियम आहे त्याला आवडेल तेच करायचं तेच देवाला पूजेत काय वाहतात फुल बरोबर
बोलवा. एवढ्यावर थांबत नाही. पर्टिक्युलर्स गणपतीला व्हायचं असेल तर जास्वंदी पाहिजे, कृष्णाला व्हायचं असेल तर बरं मलाही माहिती झाला तुळस हे फुल आहे. अहमदाबादहून तो नारळ घेऊन निघाला, आळंदीला आला आणि माऊलींच्या समाधीवर ठेवणार. तेवढ्यात माऊलींनी त्याला दृष्टांत दिला, हा नारळ आता इथं ठेवू नको, हा नारळ तू देऊला तुकाराम महाराज आहेत त्यांना दे. तो सावकार आळंदीहून देहूला आला आणि तुकाराम महाराजांच्या हातात दिला, महाराज घ्या नारळ. महाराजांना दररोज कीर्तनाची यायची, त्याच्यात हाईट ठेवून घेतला टाकले. तेव्हा महाराजांच्या तिथे एक सेवेकरी होता, त्याचं नाव कोंडोबा. तुकाराम महाराजांनी ते धरणेकऱ्याचे जे अभंग आहेत ना, त्या अभंगांमध्ये ज्ञानोबारायांचं वर्णन करणारे दोन गमतीचे अभंग आहेत. सोन्याचा पिंपळ या दोन अभंगातला फरक काय तो ऐका. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव हा अभंग तुकोबाराय ज्ञानोबारायांशी बोलताना बोलतात आणि जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ हा अभंग. दुसरी गंमत अशी आहे, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव या अभंगात वर्ण ज्ञानोबारायांचं वर्णन करणार आहे, नाव नाही. विठ्ठला नाव नाही. करील ते काय लोहे महाराज, कोणते महाराज नाव नाही. जयाने घातली, जयानी म्हणजे कोणी माहित नाही. मिळवलेली मांदी वैष्णवांची, मिळवणारा कोण माहित नाही. तुका म्हणजे ते चाललंय. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ असा उल्लेख केला. या अभंगाची 4 चरण ज्ञानोबारायांचं स्वरूप आहे, ताराचं आणि अंगाचं. ही समृद्धी आहे. आपले कॉलम उभे राहिले, आता फक्त स्लॅब घालायचा. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अजून सोपं बोलू का. हे महाराज परीप हे बीज शुभांगी ज्ञानेश्वर
आपण पूर्ण करतो आहोत. पुढचं वर्ष आपल्याला विशेष उत्सव करावा लागेल, करायचा आहे आणि तो केलाच पाहिजे. तो हिरक महोत्सव आपला छान संपन्न हो ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करताना एकच सांगणं, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, स्पर्धा कोणाशीच करू नका. तुम्ही आहात, तुमच्यासारखं कोणासारखे तुम्ही हे शक्य नाही. वाट्याला आलेलं काम करताना ती देवाची पूजा म्हणून करावी. आपल्या आयुष्यात जे घडतं प्रसाद म्हणून ते गोड मानावं. वाट्याला आलेली काम करताना भगवंताचं गोड नाम आपल्या मुखात सतत राहील याची काळजी घ्यावी. कलियुगात कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. विठ्ठल जय अखंड हरिनाम सत्यामध्ये आजचा शेवटची रात्रीचे कीर्तन हरिभक्त पारायण परमपूज्य श्रीमान भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज पाटील आसनगाव किंवा सरलांबे अशा आपल्या जवळचे अतिशय उत्तम व्यक्तिमत्व असलेले आणि लहान वयामध्ये त्यांनी ह्या उपक्रम चालू करून आज म्हणतात की विलसे रोप लावी द्वारे त्याचा विरोध दिला गगनावरी या न्यायाने त्यांना भाषाप्रभू ही पदवी समाजाने दिली. कारण त्यांचं जे भाषण आहे ते व्याकरण शुद्ध अतिशय मनाला भेडसावणार आहे, मनाला अंतःकरणामध्ये रुजवणार आहे. आजच्या शेवटच्या दिवशी मी विचार केला की आज मागणी तर आपण घ्यायला पाहिजे होतं. माऊली जगन्नाथ महाराज बोलतात त्याआधी त्यांचा मोठा दांडगा अनुभव आहे की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ माऊलींची दरबारामध्ये माऊलींची आपण व्याख्यान मांडलं पाहिजे. असो कारण त्यांची उंची मोठी आहे, जरी वयाने जर लहान असले तर त्याने मोठे आहे. आपण त्यांना धन्यवाद देऊया की असं त्यांच्याकडून आपल्या ज्ञानाचं आपण पुढेही प्राशन करायला मिळवावी. माऊली चरणी प्रार्थना. आजचे कीर्तन ज्यांनी भजनाचे सौजन्य होतं ते शशिकांत रघुनाथ पाटील, दूध पुरवठा कालिक काशीनाथ म्हात्रे, नितेश ऑडिओ साऊंड सर्व्हिस सिस्टीम 12/2021 मार्गशीर्ष सकाळी 7 ते 7 अगोदर काकड आरती तदनंतर महापूजा अभिषेक प्रदीप बळीराम पाटील राहणार आणि काल्याचे कीर्तन 10 ते 12 हरिभक्त पारायण गणेशजी महाराज फुलकुटार कानडी कैलास गणपत कोशा पाटील काही बाईबाई गणपत पाटील काही द्रौपदी सदानंद गणपत पाटील यांच्या सौजन्याने आणि तदनंतर काळाप्रसाद भंडारा भोजंडा ते काही जनार्दन दामोदर भेटी काही अनुसार जनार्दन भेटी यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर जनार्दन भेटी म्हणून मुंबई जय श्रीराम. तरी सर्वांनी म्हणतात की उद्याचा जो दिवस आहे पगाराचा दिवस आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आणि आपला महाप्रसादाचा लाभ घ्यावा.